पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। पुणे जिल्ह्यात होणाऱ्या मुसळधार पावसाने तसेच पुणे जिल्ह्यातील काही धरणांमधून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात झाल्याने भीमा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील पाणी पातळी वाढत आहे। आज मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी सकाळी मिळालेल्या माहितीनुसार भीमा नदीवरील दौंड पुलाजवळून 1,45,561 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू असून आज त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। काल सकाळी -27% पाणीसाठा असलेल्या उजनी धरणात आज -20% पाणीसाठा असून एका दिवसात पाणी पातळीत 60% घट झाली आहे। गेल्या काही दिवसापासून धरणातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर होता। मात्र दौंड बंधाऱ्यातून सुरू झालेली पाण्याची आवक पुढील काही दिवस कायम राहिल्यास उजनी धरणातील पाणीसाठ्यात टप्प्याटप्प्याने वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। तसेच पश्चिम घाट परिसरात आणखी समाधानकारक पाऊस झाल्यास धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकेतही वाढ होण्याची शक्यता आहे। उद्या सायंकाळपर्यंत उजनी धरण प्लस पाणी पातळीत येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे। सोलापूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत असतानाच आता उजनी धरणातील पाणीसाठा वाढू लागल्याने समाधान व्यक्त होत आहे।